वेलकम स्वागत गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी नवीन रेसिपी घेऊन आले आहे, पालक पुऱ्या। तर पाहू शकता किती क्रिस्पी आणि सुंदर पुऱ्या झालेल्या आहेत। अशा भन्नाट चव देणाऱ्या पुऱ्या तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता, दही सोबत खाऊ शकतात। लहान मुलांसाठी परफेक्ट टिफिन आणि लहान मोठ्यांसाठी आवडता पदार्थ असलेली ही पुरी आहे। तर चला मग वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। मस्त गावरान पालक आहे, पाहू शकता स्वच्छ असा मी धुवून घेतलेला आहे आणि हा मी भरपूर अशा काड्या असलेला धुवून घेतलेला आहे। तुम्हाला दक्षता पाहिजे आहे की पालकामध्ये डॉट्स दिसले न पाहिजे, जे की व्हाईट कलरचे असतात ते नसलेलेच मी पालकाचे पान काढून घेतलेले आहेत। पाहू शकता तर मस्त असे मी मोठे मोठे पानं काढून घेतले आहेत, का त्याला भरपूर असे देठ असलेले काढलेले आहेत आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि पुरण चाळणीत मी नितळायला अगदी 5 मिनिटं ठेवले आहेत। 5 मिनिटं झाले आहेत। आता मी हा पालक चिरून घेणार आहे। मी कटई पाटा घेतलेला आहे आणि अतिशय बारीक अशा प्रमाणात मी कट करून घेणार आहे। पाहू शकता खूप बारीक प्रमाणात मी कट करणार आहे। एक लेवलनं मी बारीक कट केलेली आहे, दिसत असेल तुम्हाला। मस्त असे अशा प्रकारे पूर्ण पालक आता मी कट करून घेते। अशा प्रकारे अतिशय बारीक प्रमाणात मी पूर्ण भाजी चिरून घेतली आहे। मोठी पसरट प्लेट घेतली आहे, पिठाची चाळणी घेतलेली आहे। 1 वाटी प्रथम आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि मस्त असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच वाटीनं अर्ध वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि तेही चाळून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच वाटीनं 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चाळून। मस्त असं आपल्याला हलक्या हाताने चाळून घ्यायचं आहे। त्याच वाटीनं पाऊण वाटी बेसन पीठ चाळत आहे मी। तर 4 प्रकारचे पीठ घेतले आहेत। तर आणखीन मी गव्हाचं 1 वाटी पीठ घेणार आहे, म्हणजेच 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी ज्वारीचं पीठ, तांदळाचं 1 वाटी आणि बेसन पीठ पाऊण वाटी। अशा प्रकारे आपण 4 ते 5 वाट्या पीठ घेतलेलं आहे। आणि त्यासाठी 1 गट्टी पालक मी कट करून घेतलेला आहे। पाहू शकता हळद 1 चमचा, जिरे सपाटे 1 चमचा घेतले आहे, बारीक मीठ चवीनुसार घालायचं आहे आपल्याला। मी 1.5 चमचा घातला आहे। पालक हा पूर्ण नितळलेला मी ह्याच्यात घालत आहे, ह्या पिठात। ओवा 1 चमचा घेतला आहे, तो मस्त असा क्रश करायचा आहे आणि तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्या आणि लसण घेऊन ह्याची बारीक पेस्ट करायची आहे। मोठ्या मिक्सरच्या बाउलमध्ये हे सारण मी बारीक करून घेते। मस्त असं बारीक सारण झालं आहे। हे पेस्ट आता मी ह्या प्लेटमध्ये टाकणार आहे। अगदी अलगत काढून घ्यायचं आहे। मी बऱ्यापैकी टाकून घेतलेले आहे। आता हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घेत आहे आणि मस्त असं मळून घेणार आहे। अगदी आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। प्रकारे मस्त असं मी पीठ मळून घेतलेलं आहे। पाहू शकता किती सुंदर पीठ मळालेलं आहे। चला आता आपण ह्याच्या पुऱ्या करून घेऊया। पाहू शकता अगदी छोटे छोटे आपल्याला गोळे घ्यायचे आहेत। मस्त असे एवढे गोळे घेतले आहेत। चला आता मी लाटून घेतलेलं आहे। त्यात न्यूजपेपर घेतला आहे आणि अगदी थोडंसं पीठ खालीवरी केलेलं आहे आणि आता हे लाटून घ्यायचं आहे। अगदी पातळ कंडिशनमध्ये लाटून घ्यायचं आहे आणि पेपर घातल्यामुळे आपली पुरी चिटकणार नाही। पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी पुरी मी लाटून घेतली आहे। चला आता आपण तळून पाहूया। कढई ठेवलेले आहे, मस्त असं तेल गरम झालेलं आहे। आता चला तळायला सोडूया। अशा प्रकारे पाहू शकता किती मस्त तेल तापलेलं आहे। एकदम जास्त कडकही नाही आणि जास्त थंडही नाही, असं मीडियम आपली तेल तापलेलं आहे। पाहू शकता किती मस्त
टम्म अशी आपली पालक पुरी तळून झालेली आहे. अगदी 2 मिनिटात तळली जाते, पण आपल्याला थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायची आहे, जेणेकरून मस्त टेस्टेड खुसखुशीत अशी ही पुरी लागणार आहे. पाहू शकता किती आकर्षक सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम ब्राऊन कलरची झाल्यासच मी काढली आहे. तुम्हाला आणखीन एक तळून दाखवते. कारण सोडायची आहे. सोडल्यानंतर आहे त्याच कंडिशनमध्ये 2 मिनिटं फक्त ठेवायचं आहे. भरपूर अशा तेलात तळून घ्यायची आहे, जेणेकरून मस्त अशी टम्म फुगली जाईल. पाहू शकता अगदी लहान मुलांसाठी पौष्टिक अशी पालक पुरी आहे. जर घरात लहानशे मुलं असतील आणि पालक खाण्यास कानकून करत असतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूप टेस्टेड आणि मस्त अशी चवदार खमंग अशी आहे. लहाना मोठ्यांना प्रत्येकाला आवडणारी ही रेसिपी आहे. तर पाहू शकता मस्त अशी. अशाच प्रकारे आता मी आणखीन एक तुम्हाला पुरी तळून दाखवते. पहा किती सुंदर, प्रत्येकांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. मस्त आषाढ महिना आहे आणि मस्त हिरवळ आलेली आहे. हिरवळीत मस्त अशा पालेभाज्याही भरपूर आल्या आहेत. तर पालकाचा आस्वाद घ्या आणि मस्त ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. पहा किती आकर्षक आणि सुंदर. आता उरलेल्या पुऱ्याही मी पूर्ण तळून घेते. अशा प्रकारे मस्त अशा आपल्या पालक पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अगदी लहाना मोठ्यांना आवडणाऱ्या अशा परफेक्ट पुऱ्या आहेत. तर वेळ न घालवता मस्त अशा पुऱ्या तुम्ही एकदा करून पहा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की ह्या पुऱ्या टेस्टला कशा आहेत. ह्या पुऱ्या तुम्ही दहीसोबत खाऊ शकतात मस्त असं. आणि तसंच तुमचा प्रत्येकाचा आवडता पदार्थ म्हणजे सॉससोबतही खाऊ शकता. तर एकदा नक्की करून पहा. अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. बाय. टेक